शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभाव. त्याचबरोबर आपल्याला एका शेतकरी बांधवांचे कॉल पण आले होते आणि कमेंट पण आले होते की मुळं डॅमेज झालेली आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जरी आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला मागील काळामध्ये बरेचसे प्लॉट जे आहे का नॅमेटोड, सूत्रकृमी, त्याचबरोबर जो सडनचा प्रॉब्लेम होता कंदकुजचा, तर त्यामुळे जे आहे का बरेचसे प्लॉट डॅमेज झालेले होते आणि जी पांढरी मुळं आहे तर ती डिॲक्टिव्ह झाली होती, पांढरी शुभ्र नव्हती राहिलेली, त्यावरती बुरशीचा किंवा मग नॅमेटोडचा अटॅक झालेला होता. त्या अनुषंगाने जे आहे का आपण बरेचसे शेतकरी जे आहे का खतं सोडत आहे, पण प्लॉट असा पाहिजे अशी अपटेकिंग करत नाही आहे आणि पांढरी मुळी पण जे आहे का कमी असल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांना जे आहे का त्या गोष्टीचा जे आहे का प्रॉब्लेम येतो आहे. आणि त्यामुळे आणखी महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हा असतो की आपण जे विद्रव्य खतं देतो आहे तर ते झाडांना उचलवण्यासाठी पांढरी मुळी देखील ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. पांढरी मुळीसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी उपाययोजना काय केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला जे आहे का जर आपल्याला समजा जैविक मत जर करायचं असेल तर आपण जे जीवामृत जी स्लरी बनवत असतो तर ते जीवामृतची स्लरी आपल्याला बनवायची आहे. आणि त्या स्लरीमध्ये ज्या दिवशी स्लरी बनवून रेडी होईल आणि आपल्याला ड्रिपने द्यायची आहे त्या दिवशी जे आहे का आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा एक साधारणपणे 100 ते 200 ग्रॅमपर्यंत जे आहे का आपल्याला तो त्यामध्ये मिक्स करून जे आहे का ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला तो द्यायचा आहे. त्याचबरोबर जर आपल्याला रासायनिक मत जर करायचं असेल तर रासायनिकमध्ये करत असताना आपल्याला जे आहे का IBA जे संजीवक आहे हार्मोन्स, तर ते IBA आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये एक साधारणपणे 5 ग्रॅमपर्यंत 1 एकर क्षेत्रासाठी, आणि त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅमपर्यंत आपल्याला जे आहे का ते घ्यायचे आहे. हे घेत असताना आपल्याला जर समजा कांद्याची साईज बनवायची असेल तर 05234 जो ग्रेड आहे तर तो आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 5 किलोपर्यंत जे आहे का तो घ्यायचा आहे. आपल्या कांद्याची साईजही देखील बनणार आहे. पांढरी मुळी वाढवण्यासाठी, नवीन पांढरी मुळी येण्यासाठी, जी पांढरी मुळी आहे ती स्ट्रॉंग होण्यासाठी, अन्नद्रव्य अपटेकिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला या दोन्ही डोसचा जे आहे का फायदा होणार आहे. जर आपल्याला दोन्ही डोस जरी करायचे असेल तर एक 5-5 दिवसाच्या अंतराने आपण दोन्ही डोस जे आहे का आपण करू शकतो. हे केल्यानंतर हे होणार आहे आपला जो प्लॉटचा जो फाला आहे त्याची टिकवून क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याची मदत होणार आहे. त्याचबरोबर प्लॉटमध्ये जो हरितद्रव्य असेल तर ते हरितद्रव्य जास्त काळापर्यंत टिकून राहण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. जेवढा जास्त दिवस आपला पाला टिकून राहणार आहे तेवढा आपल्या कांद्याची फुगवण होत राहणार आहे, फुटवा होत राहणार आहे. म्हणजे की प्लॉटचं अन्नद्रव्य उचलणं कंटिन्यू चालू राहणार आहे. कारण की कुठल्याही पिकाचे जर आपल्याला त्याची लाईफ सायकल चालू ठेवायची असेल तर सूर्यप्रकाश प्लांटला, झाडांना, अद्रकला मिळणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला जे आहे का पाला जास्तीत जास्त दिवसापर्यंत टिकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या आल्याच्या उत्पन्नामध्ये जे आहे का देखील भर पडणार आहे. त्याचबरोबर आज 24 नोव्हेंबर 2025 आजची तारीख आहे. त्याचबरोबर आजचे जो आल्याचा जो बाजारभाव आहे तो असा आहे की एक साधारणपणे 2500 रुपये प्रति क्विंटल ते 3000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे सौदे झालेले आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जो नवीन माल आहे, डागी माल आहे, नवीन म्हणजे डागी माल किंवा मग कंदकुज लागलेला माल, तो माल जे आहे का एक साधारणपणे 500 ते 700 रुपये क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी झालेली आहे. मागील व्हिडिओमध्ये जे 3500 रुपयापर्यंत दर होते, पण चालू आजच्या दरामध्ये जे आहे का डिफरंट झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का अपडेट देत राहील, रेट कमी हो अथवा जास्त हो. त्याचबरोबर आले पिकासाठी आपण काय केलं पाहिजे उपाययोजना, असे वेगवेगळे कॉम्बिनेशनचे जे आहे का व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे आहे का पोहोचवत राहू. हा व्हिडिओ जरी आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका, कारण की तुमचे एक लाईक आमच्यासाठी खूप काही इन्स्पायर करून देत असतं. त्यामुळे तुम्ही लाईक करायला देखील विसरू नका. काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. तुमच्या भागामध्ये काय खरेदी झालेली आहे ते देखील जरी कळवलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याचा जे का फायदा होत असतो.